शहरामध्ये माननीय पोलीस आयुक्त कार्यालयाने 26 मे 2026 पासून तर 8 जून 2026 पर्यंत म्हणजे एकूण 14 दिवसासाठी जमावबंदी आदेश काढलेला आहे। हा जमावबंदी आदेश म्हणजे सरकार जनता से डरती है और पुलिस को आगे करती है याचे एक मूर्तिमंत उदाहरण आहे। मागील 2च दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये तर देशभर जे काही पेट्रोल, डिझेल, गॅस, सीएनजीचे जे काही दर वाढत आहेत याच्याविषयी आता जनतेने आदरणीय मोदी सरकारला विचारलं पाहिजे की हे दर तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे वाढतात आणि ते जनतेने विचारू नये म्हणून माननीय पोलीस प्रशासनाने पुणे शहरातील पोलीस आयुक्तालय कार्यालयाने हा जमावबंदीचा आदेश काढलेला आहे। या जमावबंदीच्या आदेशामध्ये कुठल्याही पक्षाने किंवा कुठल्याही संघटनेने मोर्चे काढू नये, आंदोलन काढू नये किंवा सभा घेऊ नये, आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचू नये। डिझेलचे दर का वाढले, पेट्रोलचे दर का वाढले, गॅसचे दर का वाढले हे विचारूच नये याची एक व्यवस्था ही सरकारने पोलिसांच्या माध्यमातून केलेली आहे। आपण पाहिले असेल की मागील 10 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलचे भाव 4 ते 5 वेळा वाढलेत। सीएनजीचे भाव तर दररोज वाढत आहेत। 94 रुपयाला असलेला सीएनजी आज 102 रुपये किलो झालेला आहे आणि पेट्रोल सुद्धा जवळपास 111 ते 112 रुपये लिटर झालेला आहे। हा दरवाढ ही मोदीजींनी केलेल्या धोरणांमुळे हे या भारतामध्ये दर वाढलेले आहेत याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय।